आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. आपले खरे दैवत म्हणजे आपले आई-वडील व सीमेवर जीवाची पर्वा न करता लढत असलेले आपले सैनिक आहेत. त्यांच्याच कृपेने आम्ही सुखी आहोत. जगाचा आईचे ऋण फार मोठे आहे. आई म्हणजे साक्षात जगन्माता, शक्ती स्वरूपिणी श्री रेणुका माता होय. विशेष म्हणजे दूधगंगा नदी काठावरील धर्मनागरी म्हणून ओळखण्यात येत असलेले शमनेवाडी हे गाव धर्मप्रभावनेचे गाव असून येथे होत असलेले धार्मिक कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने होत असतात. येथील श्री रेणुका मातेचे मंदिर व मंदिरातील देवीची मूर्ती पाहून समाधान वाटते. तेव्हा शक्ती स्वरूपिणी देवी आईचे स्थान मोठे आहे असे आशीर्वचनपर बोलताना परमपूज्य कृपानंद स्वामीजी सिद्धेश्वर मठ जारकीहोळी हे म्हणाले. ते शमनेवाडी येथील श्री रेणुका देवी देवस्थानच्या मंदिर शिखरावर कळसारोहण कार्यक्रम प्रसंगी आशीर्वचनपर बोलत होते. शुक्रवार दिनांक 9 रोजी परमपूज्य कृपानंद महास्वामीजी व काडसिद्धेश्वर मठ जारकीहोळी व परमपूज्य सिद्धलिंग महास्वामी सिद्धलिंगेश्वर मठ विजयपूर यांच्या दिव्य सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सकाळी सुनील नाईक यांच्या हस्ते व नेचे सुनील हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवतपणे होम हवन करण्यात आले. तर श्री बिरेश्वर मंदिरापासून शेकडो महिलांच्या कलश मिरवणुकीत व विविध वाद्यांच्या गजरात उधो उधोच्या जयघोषणा देत मंदिराचा कलश मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. श्री रेणुका मंदिर येथे मिरवणूक आल्यानंतर विधिवतपणे दोन्ही स्वामीजी यांच्या हस्ते देवी मंदिर शिखरावर कळस चढवण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते जयकुमार खोत, जय जिनेंद्र, सोहात संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब खोत, शमनेवाडी क्रेडिट सोहात संस्थेचे अध्यक्ष जितेश खोत, नवग्रह संस्थेचे अध्यक्ष भरत खोत, ग्रामपंचायत सदस्य दीपक खोत, अभिषेक खोत, कुसुमती मिरजी, महाविद्यालयाचे संचालक निखिल खोत, बाबासाहेब अबनावर, डॉक्टर B.A. भुजकर, सचिन खोत, बाहुबली शिरगुपे, अण्णासाहेब तारदाळे आदी उपस्थित होते. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा रेणुकादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते जयकुमार खोत म्हणाले, शमनेवाडी येथील कोणताही धार्मिक कार्यक्रम असो तो आपलाच कार्यक्रम म्हणून सहकार्य करत असून सर्वजण एकत्रितपणे ऐक्य भावनेने कार्यक्रम करत आहात हे महत्त्वाचे आहे. या प्रसंगी परमपूज्य सिद्धलिंग स्वामीजी म्हणाले, शमनेवाडी हे गाव लहान असले तरी धर्मसंस्काराने महान आहे. जीवनात भक्तीचे स्थान मोठे असून श्रद्धा व भक्ती आपल्या खेडेगावातून दिसून येत आहे. सधर्म भक्ती मार्गाने राहा सुखी व्हाल. या कार्यक्रम प्रसंगी मंदिर कमिटीचे अध्यक्ष सुरेश कुपाडे, उपाध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांच्यासह रामा धरणगुत्ते, शिवाजी वडर, अमोल सुतार, महावीर नाईक, गुंडू सुतार, राजू कोळी, अभिषेक धरणगुत्ते यांच्यासह प्रमोद देशमाने, राकेश तारदाळे, जयकुमार हारगे, कुमार बडगे, अभय वैगुडे यांच्यासह महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंतल वडेर यांनी सूत्रसंचालन केले तर राजू कोकणे यांनी आभार मानले. SB न्यूजसाठी बेडकेहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.